11 ऑक्टोबर 2016च्या काहे दिया परदेशा भागात गौरीला तिचे आई वडील आणि घरचे भरल्या मनानं निरोप देतात। तसंच तिचे आई वडील शिवला गौरीची काळजी घ्यायला सांगतात। गौरीनं सर्वांचा निरोप घेतल्यावरती म्हणजेच सासरी निघून गेल्यावर गौरीचे वडील प्रचंड संतापलेले असतात आणि याला कारण असतं गौरी लग्नानंतर बनारसला राहणार याबाबत आधी कोणीच काही न सांगितल्यामुळे। नचिकेत जेव्हा त्यांची समजूत काढायला जातो तेव्हा ते त्याच्यावर प्रचंड चिडतात। मात्र निशा त्यांना खोटं सांगते की शिवनं आम्हाला असं बोलण्यास सांगितलंय। तेव्हा गौरीचे वडील सुद्धा हे ऐकून हैराण होतात। तिकडे बनारसमध्ये शुक्ल कुटुंबियांच्या घरी गौरीचा गृहप्रवेश होतो। त्याच वेळी शिवच्या आजीनं कुलदैवतेच्या पूजनासाठी दोघांसाठी आधीच सोय करून ठेवलेली असते। मात्र शिवच्या आईला हा प्रकार अजिबात आवडत नाही। त्या शिवच्या आजीला जाब विचारतात, मात्र शिवची आजी तिचं बोलणं धुडकावून लावते आणि उगाच कलह निर्माण करायचा नाही असं देखील बजावते। शिवची आई आणि वहिनी मिळून गौरी विरुद्ध षडयंत्र रचत असल्याचं शिवच्या काकांच्या लक्षात येतं। आता येत्या भागात हे पाहणं महत्त्वाचं आहे की गृहप्रवेशानंतर गौरी आणि शिवचं वैवाहिक आयुष्य कशा प्रकारे फुलत जाणार, तसंच शिवची आई रचत असलेल्या षडयंत्राला गौरीचे काका कसं हाणून पाडतात। काहे दिया परदेस या मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी। नमस्कार, मी वैभव तत्ववादी। प्लीज सबस्क्राइब टू राजश्री मराठी।